भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या T20 क्रिकेट वर्ल्ड कप फायनल सामन्यावर सुरू असलेल्या सट्टेबाजीवर पोलिसांनी कारवाई केली। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 3नं छापा टाकत दोघांना अटक केली असून 3 जण फरार आहेत। पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल आणि टीव्हीसह इतर सामुग्री जप्त केली आहे। मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील ठाकरे लेआउट गीतानगर परिसरातील परस चौकाजवळ काही जण लाईव्ह क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवत असल्याची गुप्त माहिती क्राईम ब्रांच युनिट 3ला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला। छापेमारी दरम्यान चैतन्य खापरे आणि पुरुषोत्तम सोनकसरे यांना मोबाईल फोनच्या माध्यमातून क्रिकेट सामन्यावर सट्टा लावताना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। ते ग्राहकांशी फोनवर संपर्क साधून क्रिकेट सामन्यावर पैसे लावण्याचं काम करत होते। चौकशीत त्यांनी संजू रामटेकेकर, अविनाश खडके आणि हेमराज कोहाड यांच्या मदतीनं हा सट्टाबाजीचा नेटवर्क चालवत असल्याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळावरून एक टीव्ही, 10 मोबाईल, सट्टेबाजीशी संबंधित कागदपत्र जप्त केली आहेत। जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे 1,38,000 रुपये आहे। या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून फरार असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे।